आज आपण बनवले आहे झणझणीत गावरान पद्धतीने मटण रस्सा। तर अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत मटण कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण आषाढ स्पेशल मटण बनवलं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, अतिशय सोप्या पद्धतीने झणझणीत मटण कसं बनवायचं ते आज बघूया। तर मी इथं 750 ग्रॅम मटण घेतलंय। मटण स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले। आता हे आपल्याला शिजत घालायचं आहे, त्यासाठी मी कुकरमध्ये एक मोठा कांदा उभा चिरून घातलाय। कांदा मी पातळच चिरून घेतलाय अशा पद्धतीने, आणि तो तेलात छान परतून घ्यायचा आहे। आता यातच मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालतीये, अर्धा चमचा हळद घातली आहे, आणि चवीनुसार मीठ घालायचे। हे व्यवस्थित परतून घ्यायचे। आता यात आपल्याला घालायचे मटण। तर सगळं मटण मी यात घालून घेणार आहे, आणि फुल फ्लेमवर हे छान परतून घ्यायचे। तर 5 मिनिटं आपल्याला हे छान परतून घ्यायचे। आता याच्यात घालण्यासाठी मी गरम पाणी केले, 2 ग्लास पाणी यात घालून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून आता कुकर बंद करून घ्यायचा आहे, आणि ह्याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता हे शिजतं तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी पॅनमध्ये थोडं तेल घातले, 1 पळी तेल घातले, अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली, जवळजवळ 100 ग्रॅम खोबरं असेल। हे खोबरं आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचे। तर तुम्ही इथं बघू शकता खोबरं आपलं भाजून झालंय। आता हे काढून घेते। इथं 4 कांदे मी उभे चिरून घेतलेत, अशा पद्धतीने पातळ काप करून घेतलेत। 1 टोमॅटो घेतलाय, तोही पातळ चिरून घेतलाय। आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आता हे खोबरंसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथं खोबरंसुद्धा वाटून झाले। आता इकडे मटण शिजतंय, कुकरच्या शिट्ट्या होत आहेत। 4 शिट्ट्या मी इथं करून घेतल्या, आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची। आता इथं बघा कांदासुद्धा आपला छान भाजत आलाय। आता हा कांदासुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहे। ते इथं कांदासुद्धा वाटून झालाय, कुकर पण थंड झालाय। वाफ काढून हे शिजले का चेक करूया। तर मटण आपलं इथं व्यवस्थित शिजलंय। आता आपण फोडणी करण्यासाठी एक पातेलं ठेवलंय। पातेल्यात 4 ते 5 पळ्या तेल घालायचे, आणि जे वाटण केले ते आता यात घालून घेऊया। यात घालायचं आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट। त्यासाठी मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालते, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला घातलाय, आणि अर्धा चमचा जिरा पावडर घातली। हे छान मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित परतून घ्यायचे मीडियम फ्लेमवर। आता हे मसाले परतून झाले की आता यात घालूया शिजलेलं मटण, आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला यात पाणी घालायचे। तर इथं बघू शकता व्यवस्थित मिक्स करून आता ह्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यासाठी मी इथं पातेल्यावर झाकण ठेवते। 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आता उघडून बघूया। आता यात घालायची आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा 5 मिनिटासाठी मी इथं झाकण ठेवते। तर इथं 5 मिनिटं झालेत। अतिशय मस्त झटपट आपलं मटण रेसिपी तयार आहे। गावरान पद्धतीने मस्त झणझणीत मटण तयार आहे। तर तुम्ही बघू शकता इथं कन्सिस्टन्सी अगदी मस्त झाली आहे, आणि टेस्टलाही खूप छान झालं आहे। तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे मटण रेसिपी बनवून बघा, मस्त होते आणि झटपटसुद्धा होते कुकरमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।